आज आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी समजून घ्यायचे आहे. म्हणजे जे नॅचरली रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस असतात, या नॅचरली रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस मधून जे रेडिएशन निघतात अल्फा, बीटा आणि गॅमा, ही कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतात हे आपण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये समजून घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे जे नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी असते हे प्युअरली न्यूक्लिअर फिनॉमिना आहे, म्हणजे न्यूक्लियस मध्ये घडणारा फिनॉमिना आहे. म्हणून नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी इज अ प्युअरली न्यूक्लिअर फिनॉमिना. सेकंड, in this spontaneous emission of alpha, beta and gamma rays occur from naturally occurring unstable nucleus. या नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये स्पॉन्टेनियस एमिशन होत असते. स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआप एमिशन होत असते अल्फा, बीटा आणि गॅमा रेजचं फ्रॉम नॅचरली ऑकरिंग रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस. आपल्याला त्याच्यासाठी एक्सटर्नल कोणतंही फॅक्टर लावायची गरज नाही, त्याच्यामधून ते स्पॉन्टेनियसली म्हणजे आपोआप अल्फा, बीटा, गॅमा रेज एका पर्टिक्युलर रेटनं एमिट होत असतात. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, दे डज नॉट डिपेंड अपॉन द एक्सटर्नल फॅक्टर लाईक टेम्परेचर, प्रेशर. जसं आपण एखाद्या मेटलला हीट केलं तर ते रेडिएशन इमिट करते, एखाद्या मेटलने जर हीट केलं तर रेडिएशन इमिट करते. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर त्याची रेडिएशन इमिट करण्याची प्रॉपर्टी वाढते. हे तसं नाही आहे. हा जो न्यूक्लिअर नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे ना, तुम्ही कितीकही टेम्परेचर वाढवा, तुम्ही कितीकही प्रेशर चेंज करा किंवा कॅटॅलिस्ट टाका, तर नॅचरली रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस मधून जे अल्फा, बीटा आणि गॅमा रेज एमिट होत असतात ते ज्या रेटनं एमिट होत असेल, म्हणजे ज्या स्पीडनं ते एमिट होत असेल, तर त्याच रेटनं ते एमिट होत असतात. ते कोणत्याही एक्सटर्नल फॅक्टर बदलल्यामुळं त्यांच्या रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशनचा जो एमिशनचा रेट आहे यांच्यावर काहीही बदल होत नाही. आणि म्हणून इट डज नॉट डिपेंड अपॉन एक्सटर्नल फॅक्टर सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. म्हणून तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स जे आहे त्यांचा रेट वाढल असं होणार नाही. प्रेशर वाढवल्यानं रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स त्याच्यातून फास्ट निघतील, त्याचा रेट वाढल निघण्याचा, असं होणार नाही, है ना. आणि म्हणून आपण तिसरं जे महत्वाचं फॅक्टर आहे की नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्यामधून जे रेडिएशन निघतात तर त्यांच्यावर एक्सटर्नल फॅक्टरचा, कोणत्याही एक्सटर्नल फॅक्टरचा इफेक्ट होत नाही, है की नाही. कारण by increasing temperature or by increasing pressure, the rate of radioactivity does not affected. Fourth characteristic property आहे natural radioactivity ची, the alpha and beta particles are not emitted simultaneously. एकाच वेळेस एका न्यूक्लियस मधून दोन पार्टिकल निघू शकत नाहीत. अल्फा आणि बीटा पार्टिकल सायमल्टेनियसली अल्फा आणि बीटा पार्टिकल रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस मधून एकाच वेळेस निघणार नाहीत. म्हणून द अल्फा अँड बीटा पार्टिकल्स आर नॉट एमिटेड सायमल्टेनियसली. एव्हरी एमिशन ऑफ अल्फा अँड बीटा पार्टिकल देर इज अ गॅमा पार्टिकल इज एमिटेड. म्हणजे एक अल्फा जर इथून निघाला तर लगेच बीटा निघणार नाही, त्याआधी पहिले गॅमा निघल आणि मग बीटा निघू शकतो, पुन्हा गॅमा निघल तर पुन्हा बीटा निघल. अशा प्रकारे एव्हरी एमिशन ऑफ अल्फा और बीटा पार्टिकल देर इज अ गॅमा पार्टिकल एमिटेड. त्यामधून गॅमा पार्टिकल एमिट होत असतो. अल्फा आणि बीटा पार्टिकल हे सायमल्टेनियसली एमिट होत नसतात. ठीक आहे. नेक्स्ट, इन दिस अ लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ गॅमा रेडिएशन्स. जेव्हा गॅमा रेडिएशन्स एखाद्या न्यूक्लियस मधून निघतात तेव्हा ते एनर्जी रेडिएशन असतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस गॅमा रेडिएशन्स न्यूक्लियस मधून बाहेर निघतात तर त्यांच्या ऍटॉमिक नंबर किंवा मास नंबरवर काहीही फरक पडत नाही. हा ऍटॉमिक नंबर तेवढाच राहतो, ऍटॉमिक मास नंबर आणि ऍटॉमिक नंबरही तेवढाच राहतो. फक्त
हे गॅमा रेज म्हणजे एनर्जी रेडिएशन्स आहेत, म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये, रेडिएशनच्या फॉर्म मध्ये बाहेर निघून जातात. त्याच्यामुळे एनर्जी डिफरन्स होईल दोन न्यूक्लियस मध्ये आफ्टर द एमिशन ऑफ गॅमा रेडिएशन्स. म्हणून in this large amount of energy is evolved in the form of gamma radiations. रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियस मधून खूप जास्त एनर्जीचा फॉर्म एमिट कोणत्या फॉर्म मध्ये होत असते? गॅमा रेडिएशनच्या फॉर्म मध्ये होते. त्यानंतर इट इज कन्फर्म फॉर ओनली मॅसिव्ह न्यूक्लियस, म्हणजे जे हेवियर न्यूक्लियस असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, जे हेवियर न्यूक्लियस असतात ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटॉन न्यूट्रॉन्स असतात, या मॅसिव्ह न्यूक्लियस मध्ये म्हणजे हेवियर न्यूक्लियस मध्येच नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी हा फिनॉमिना पाहायला भेटतो. बघा, जे स्मॉलर न्यूक्लियस असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर हे नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी फिनॉमिना पाहायला नाही भेटत. हे जे हेवियर न्यूक्लियस असतात, आपल्याला माहिती आहे कोणाच्या नंतरचे, पीबीच्या नंतरचे जेवढे काही न्यूक्लियस आहे 208, 82 यांच्या नंतरचे जेवढे काही न्यूक्लियस आहे हे हेवियर न्यूक्लियस आहे, आणि याच न्यूक्लियस मधून नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी फिनॉमिना घडत असतो. इट इज कन्फर्म ओनली इन मॅसिव्ह न्यूक्लियस. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होत असते की एखादा रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम असेल, जसा हा एक रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम आहे 92-236, हा युरेनियम रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. यांनी एक अल्फा पार्टिकल एमिट केला, नवीन न्यूक्लियस तयार होईल जो कोणता असेल ते. त्यांनी बीटा पार्टिकल एमिट केला, म्हणजे गॅमा पहिले एमिट करल, नंतर वाय तयार होईल जो असेल तो, नंतर बीटा पार्टिकल एमिट करल, आणि फायनली हे एका स्टेबल न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होत असतात. अशा आपल्याला खूप साऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह सिरीज तयार होत असतात, म्हणजे हाई रेडिओ ऍक्टिव्ह असतो, हाई रेडिओ ऍक्टिव्ह असतो, हाई रेडिओ ऍक्टिव्ह असतो, आणि फायनली एक स्टेबल न्यूक्लियस बनत असते. ते स्टेबल न्यूक्लियस लीडचं असते किंवा बिस्मथचं असते. म्हणजे प्रत्येक रेडिओ ऍक्टिव्ह सिरीज फायनली कशामध्ये एंड होते माहिती आहे का? स्टेबल न्यूक्लियस, बिस्मथ किंवा पीबी मध्ये. म्हणून इन दिस रेडिओ ऍक्टिव्ह सिरीज इज ऑप्टेन टिल अ नॉन रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉडक्ट इज ऑप्टेन. जोपर्यंत नॉन रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉडक्ट तयार होत नाही, हे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह असते, आहे की नाही, तोपर्यंत हे रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस हा दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होत राहते आणि एक सिरीज ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट तयार होत असते. ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच्या सिरीज आपण समोर स्टडी करणार आहोत. सध्या एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे नॅचरली ऑकरिंग रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात, a radioactive series is obtained till a non-radioactive product is obtained, that is bismuth or PB is obtained. Finally शेवटचा जो प्रॉडक्ट बिस्मथ किंवा पीबी हे जेव्हा ऑप्टेन होते तेव्हा हे रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन स्टॉप होत असते. आता प्रत्येक रेडिओएक्टिव्ह एलिमेंटचा हाफ लाईफ फिक्स असतो. दे हॅव डेफिनेट हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय असते की एखादा रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये 100 रेडिओएक्टिव्ह ऍटम्स आहेत, तर यांना 50 रेडिओएक्टिव्ह ऍटम मध्ये कन्वर्ट व्हायचा आहे. जो टाइम लागतो हाफ होण्यासाठी त्याला आपण त्याचा हाफ लाईफ पिरियड म्हणतो. आता इथे असं काही नाहीये, 2 रेडिओएक्टिव्ह ऍटम जरी राहिले आणि त्याला एक रेडिओएक्टिव्ह ऍटम मध्ये कन्वर्ट व्हायचा आहे म्हणजे हाफ होण्याचा आहे, तर हे 50 रेडिओएक्टिव्ह ऍटम जेवढ्या टाइम मध्ये डिसइंटिग्रेट होईल हाफ लाईफ पिरियड म्हणतो, तेवढाच हे 2 ऍटम एका ऍटम मध्ये कन्वर्ट होण्यासाठी टाइम तेवढाच लागेल. म्हणजे हाफ लाईफ पिरियड फिक्स असते, व्हॉट एव्हर बी द अमाऊंट, आहे की नाही. म्हणजे एखाद्या रेडिओएक्टिव्ह ऍटम मध्ये 100 ऍटम असेल तर त्यांचे 100 पैकी 50 ऍटम होण्यासाठी जेवढा टाइम लागेल तेवढेच 2 ऍटमचे सिंगल ऍटम मध्येही कन्वर्ट व्हायचं असेल, हाफ मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्यालाही तेवढाच टाइम लागेल. त्याच्यामुळे रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन हे इन्फानाइट चालणारी प्रोसेस आहे की नाही. आणि म्हणून इच रेडिओएक्टिव्ह एलिमेंट हॅज अ डेफिनेट हाफ लाईफ पिरियड. प्रत्येक रेडिओएक्टिव्ह एलिमेंटचा डेफिनेट हाफ लाईफ पिरियड असतो, फिक्स हाफ लाईफ पिरियड असतो. एवढ्या काळात ते एवढे रिमेन राहतात असं आपण सांगत असतो. याहूनच आपण
अर्थची एज काढलेली आहे, युरेनियम डेटिंग टेक्निक. सुरुवातीला जेव्हा ही अर्थ तयार झाली असेल तर त्यावेळेस या अर्थवर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच होते असं कन्सिडर आहे. युरेनियम जे असेल त्यामध्ये 100% रेडिओ ऍक्टिव्ह ऍटमच होते. आता त्यामध्ये त्या काळानंतर काही ऍटम त्याच्यामधले डिसइंटिग्रेट झाले, म्हणजे ते दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये स्टेबल न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट झाले. तर जे सॅम्पल आपल्याला भेटतात त्या सॅम्पलमध्ये आता रेडिओ ऍक्टिव्ह युरेनियम किती राहिले याच्यावरून आपण त्या अर्थची एज काढलेली आहे की ही अर्थ कोणत्या काळात एक्झिस्टन्स मध्ये आलेली असेल. त्याला आपण युरेनियम डेटिंग टेक्निक म्हणत असतो, टू मेजर द एज ऑफ द अर्थ. ठीक आहे, अशा प्रकारे. नेक्स्ट आपल्याला सांगायचं आहे, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी 10th, वेन वन अल्फा पार्टिकल इज एमिटेड. जेव्हा एक अल्फा पार्टिकल एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस मधून एमिट होत असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे. सपोज हे आपला एक रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम आहे, ऍटमिक नंबर Z आहे, मास नंबर A आहे. जर या रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम मधून एक अल्फा पार्टिकल जर काय झाला, एमिट झाला. आता एक अल्फा पार्टिकल जर एमिट झाला तर नॅचरली अल्फा पार्टिकलचा ऍटमिक नंबर 2 असतो आणि मास नंबर 4 असतो. त्याच्यामुळं हा जो नवीन डॉटर न्यूक्लियस तयार होईल आता Y, ज्यांचा ऍटमिक नंबर 2 न डिक्रीज होईल आणि मास नंबर 4 न डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, मग आपण सांगतो की वेन वन अल्फा पार्टिकल इज एमिटेड, दी ऍटमिक नंबर डिक्रीजेस बाय 2 युनिट and mass number decreases by 4 unit. Mass number 4 न decrease होईल. of parent element, the new element form called as daughter element. हा जो नवीन एलिमेंट तयार होते ज्याचा ऍटमिक नंबर आणि मास नंबर आता चेंज झाला त्याला आपण डॉटर एलिमेंट म्हणत असतो. काय म्हणायचं आहे, डॉटर एलिमेंट म्हणत असतो. आणि जो ज्या एलिमेंट मधून हे रेडिएशन एमिट झाले त्याला आपण पॅरेंट एलिमेंट्स म्हणत असतो. काय म्हणतो, पॅरेंट एलिमेंट. क्लिअर आहे. म्हणजे जो डॉटर न्यूक्लियस तयार होत असतो आफ्टर द एमिशन ऑफ वन अल्फा पार्टिकल, इट्स ऍटमिक नंबर इज डिक्रीजेस बाय 2 युनिट अँड मास नंबर इज डिक्रीजेस बाय 4 युनिट. असंच जर एक बीटा पार्टिकल एमिट झाला, एखाद्या न्यूक्लियस मधून एक बीटा पार्टिकल एमिट झालाय. सपोज मी एक न्यूक्लियस घेतलाय, बघा लक्षात ठेवायचं आहे, TH थोरियम 90-231 आणि या न्यूक्लियस मधून एक बीटा पार्टिकल एमिट झाला -1 0. तर आता जे डॉटर न्यूक्लियस तयार होईल त्यांचा ऍटमिक नंबर 1 न इन्क्रीज होत असतो. जसं इथे PA 91 होऊन जाईल आणि मास नंबर तेवढाच राहणार आहे. मास नंबर मध्ये काहीही फरक पडणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण म्हणणार आहोत वेन वन बीटा पार्टिकल इज एमिटेड, एक बीटा पार्टिकल जर एमिट झाला तर ऍटमिक नंबर ऑफ पॅरेंट एलिमेंट, जो पॅरेंट एलिमेंट आहे त्यांचा ऍटमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 युनिट. एका युनिटनं त्याचा ऍटमिक नंबर इन्क्रीज होईल. जसं फॉर एक्झाम्पल सपोज हे ऍटमिक नंबर आहे, हे मास नंबर आहे आणि एक बीटा पार्टिकल जर त्या न्यूक्लियस मधून काय झाला, एमिट झाला, तर जो डॉटर न्यूक्लियस तयार होत असते विच ऍटमिक नंबर इज इन्क्रीजेस बाय 1 युनिट, त्याचा ऍटमिक नंबर 1 न वाढल आणि मास नंबर रिमेन सेम. मास नंबर मध्ये काहीही फरक पडणार नाही. का बरं असं होते माहिती आहे का, ज्यावेळेस बीटा पार्टिकल एमिट होते न्यूक्लियस मधून तर त्यावेळेस त्या न्यूक्लियस मध्ये एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन एका प्रोटॉन मध्ये होत असते आणि बेसिकली न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन प्रोटॉन मध्ये झाल्यानंतर एक बीटा पार्टिकल एमिट होत असते. म्हणजे बेसिकली न्यूट्रॉन जेव्हा प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होते तर त्याच्यामुळे मास नंबर हे काय असते, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. भलेही एक प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स मध्ये हो का न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्व्हर्शन हो, संख्या तर सेम राहणार आहे. म्हणून मास नंबर रिमेन सेम राहते आणि ऍटमिक नंबर 1 न वाढते. म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढते 1 न, कारण एक न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होते आफ्टर द एमिशन ऑफ वन बीटा पार्टिकल्स. ठीक आहे. आता थर्ड कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी, अल्फा समजलं, बीटा समजलं तुम्हाला. द न्यू एलिमेंट
daughter element has totally different physical and chemical property than the parent elements. जो नवीन एलिमेंट तयार होत असतो त्यांची टोटल फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही डिफरंट असते दॅन द पॅरेंट एलिमेंट, पहिल्या एलिमेंट पेक्षा. जसं आता तुम्हाला जे उदाहरण सांगितले, एक अल्फा पार्टिकल जर आपण इमिट केला, जसा या अल्फा पार्टिकलचा ऍटॉमिक नंबर 2 असतो आणि मास नंबर 4 असतो, हे माहिती आहे तुम्हाला. तर नॅचरली जे नवीन न्यूक्लियस तयार होईल त्यांचा ऍटॉमिक नंबर 2 न काय होते, डिक्रीज होते आणि मास नंबर 4 न डिक्रीज झालाय. When one beta particle is emitted, their atomic number is increases by 1 unit, but the mass number remains same. जे आतापर्यंत आपण पाहिलं. आणि हे जे डॉटर एलिमेंट आहे यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी रिमेन सेम. हे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी काय राहतील, सेम राहतील, आहे की नाही, अशा प्रकारे. तर हे यालाच आपण ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ सुद्धा म्हणतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. सोदी, फजन आणि रसेल या 3 सायंटिस्टनं एक ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ मांडलेला आहे, ज्यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियसनं एक अल्फा पार्टिकल जर एमिट केला तर जो डॉटर एलिमेंट तयार होत असतो नेमका त्याचा ऍटॉमिक नंबर आणि मास नंबर कितीनं डिक्रीज होतो आणि इन्क्रीज होतो. त्यामुळं त्यांची पिरियडिक टेबल मधली पोझिशन्स नेमकी किती लेफ्ट होते आणि किती राईट होते हे सांगायचं आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला सपोज एखादा रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे असं माहिती आहे, तर तो जो रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे ज्याचा एक अल्फा पार्टिकल जर एमिट केला तर नेमकं जो डॉटर एलिमेंट तयार होणार आहे त्याचा ऍटॉमिक नंबर आणि मास नंबर कितीने चेंज होईल हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर हे कोण मांडलेलं आहे, सोदी, फजन आणि रसेल यांनी एक ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ मांडलाय 1931. त्यांचं म्हणणं आहे की पिरियडिक टेबल मध्ये एखादा एलिमेंट जर 6th A ग्रुप मध्ये असेल, कोणत्या ग्रुप मध्ये असेल, 6th A ग्रुप मध्ये असेल, जर यांनी एक अल्फा पार्टिकल जर काय केला, एमिट केला, 1 अल्फा पार्टिकल जर त्यांनी एमिट केला, त्याचा ग्रुप नंबर 2 न डिक्रीज होतो, म्हणजे तो 4th A चा न्यूक्लियस बनतो, 4th A ग्रुपचा मेंबर बनतो, म्हणजे त्याचा ग्रुप नंबर 2 न काय होते, डिक्रीज होत असते, है की नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की सपोज हे जर 6th A ग्रुपचा मेंबर असेल रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आणि त्यांनी जर एक बीटा पार्टिकल एमिट केला, नॅचरल गोष्ट आहे, तर त्यांचा ग्रुप नंबर 1 न काय होईल, इन्क्रीज होईल, म्हणजे तो नेक्स्ट ग्रुपचा न्यूक्लियस तयार होईल, है ना. 6th A ग्रुपचा असेल तर आता तो 7th A ग्रुपचा, कारण ऍटॉमिक नंबर 1 न वाढत असते. इथे ऍटॉमिक नंबर 2 न डिक्रीज होते, म्हणून असं होते, ग्रुप नंबर 2 न डिक्रीज होते. आणि म्हणून आपण सांगतो की वेन 1 अल्फा पार्टिकल इज एमिटेड, जेव्हा एक न्यूक्लियस घेतलं X, ऍटॉमिक नंबर असेल त्याचा Z आणि मास नंबर आहे A. बघा, वेन 1 अल्फा पार्टिकल इज एमिटेड, यामधून जर एक अल्फा पार्टिकल काय झाला, एमिट झाला, तर जो डॉटर न्यूक्लियस तयार होत असतो इट हॅज 2 युनिट लेस ऍटॉमिक नंबर अँड 4 युनिट लेस मास नंबर, है की नाही. म्हणून आपण सांगतो की वेन 1 अल्फा पार्टिकल इज एमिटेड, जेव्हा एक अल्फा पार्टिकल काय होत असते, एमिट होत असते, द डॉटर एलिमेंट इज फॉर्म, जो डॉटर एलिमेंट तयार होत असतो, विच हॅज द ऍटॉमिक नंबर लेस बाय 2 युनिट, ज्याचा ऍटॉमिक नंबर 2 न लेस होत असतो, अँड द मास नंबर इज लेस बाय 4 युनिट दॅन द पॅरेंट एलिमेंट, पॅरेंट एलिमेंट पेक्षा त्याचा मास नंबर 4 न कमी होत असतो. हेन्स द डॉटर एलिमेंट इज प्लेस 2 पोझिशन लेफ्ट, हे 2 पोझिशन्स लेफ्ट असेल कोणाच्या, पॅरेंट एलिमेंटच्या. 2 पोझिशन लेफ्ट means if the parent element belonging to the 6th A group, then the daughter elements are belonging to the 4th A group in periodic table. So this is called as group displacement law. त्यानंतर when 1 beta particle is emitted, जेव्हा एक बीटा पार्टिकल एमिट होणार आहे ना, नॅचरल आहे, एखाद्या रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियस मधून ऍटॉमिक नंबर त्यांचा
ॲटॉमिक नंबर आहे झेड आणि मास नंबर आहे ए. जर यांनी एक बीटा पार्टिकल एमिट केला तर नॅचरली जे डॉटर एलिमेंट तयार होईल म्हणजे वाय, ज्यांचा ॲटॉमिक नंबर 1 न इन्क्रीज होईल आणि मास नंबर रिमेन सेम राहील. आता हे जर 6th ए ग्रुपचा मेंबर असेल तर डॉटर एलिमेंट कोणत्या ग्रुपचा राहणार आहे? 7th ए ग्रुपचा आहे. 1 न तो नेक्स्ट पोझिशन्सला, राईट पोझिशन्सला शिफ्ट होईल. मग त्यांचं म्हणणंच ते आहे की वेन वन बीटा पार्टिकल इज एमिटेड, जेव्हा एक बीटा पार्टिकल एमिट होत असते, द डॉटर एलिमेंट फॉर्म, जो नवीन डॉटर एलिमेंट तयार होत असते, हॅज ॲटॉमिक नंबर मोर दॅन 1 युनिट, ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो दॅन द पॅरेंट एलिमेंट, अँड हेन्स द डॉटर एलिमेंट इज प्लेस वन पोझिशन राईट, एक पोझिशन तो राईट असतो इन द पिरियडिक टेबल दॅन द पॅरेंट एलिमेंट. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे हे सौदी, फजन आणि रसेल या 3 सायंटिस्टनी ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ मांडलेला आहे. समजलं, लक्षात आलं? सिंपल म्हणणं आहे त्यांचं की जेव्हा एक अल्फा पार्टिकल एमिट होत असतो तर त्यावेळेस ॲटॉमिक नंबर 2 न डिक्रीज होते आणि मास नंबर 4 न डिक्रीज होते. त्याच्यामुळं जो ग्रुप आहे ना, 6th ए ग्रुपचा मेंबर असेल तर तो 4th ए ग्रुपचा न्यूक्लियस बनवतो पिरियडिक टेबलमध्ये. आणि जेव्हा एक बीटा पार्टिकल एमिट होत असते न्यूक्लियस मधून तर ॲटॉमिक नंबर 1 न इन्क्रीज होतो, मास नंबर रिमेन सेम. त्याच्यामुळे ॲटॉमिक नंबर 1 न इन्क्रीज झाल्यामुळे ग्रुप नंबर 1 न इन्क्रीज होत असतो दॅन द पॅरेंट एलिमेंट. तर दिस इज कॉल्ड ॲज ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ आणि दिस लॉ इज प्रपोज बाय सौदी, फजन आणि रसेल. क्लिअर झालं? म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण कोणताही जो असते लॉ, आता याच्यावर प्रॉब्लेम असेल, आता नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल, आहे की नाही? एक पॅरेंट न्यूक्लियस आहे तर त्या पॅरेंट न्यूक्लियस मधून किती अल्फा पार्टिकल एमिट झालेत हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही काय करसाल, ए पॅरेंट जो मास नंबर आहे वरचा, ए पॅरेंट आहे की नाही, पॅरेंट एलिमेंटचा मास नंबर मायनस ए डॉटर डिवायडेड बाय 4 हा वाला वापरसाल. आणि नंबर ऑफ बीटा पार्टिकल कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, 2 into 2 मायनस अल्फा पार्टिकल्स मायनस झेड पॅरेंट, बघा लक्षात ठेवायचं आहे, झेड पॅरेंट मायनस झेड डॉटर, झेड पाहिजे, झेड डॉटर एलिमेंट, आहे की नाही? अशा प्रकारे हे फॉर्म्युले यूज करून तुम्ही नंबर ऑफ अल्फा पार्टिकल किंवा नंबर ऑफ बीटा पार्टिकल किती एमिट झाले एखाद्या रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मध्ये ते आपण कॅल्क्युलेट करत असतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल? ठीक आहे, आजसाठी ही ठीक आहे.